नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि पौष्टिक बिस्किटं. बेकरीमध्ये मिळतात तशीच बिस्किटं आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, तेही विदाऊट ओव्हन. जरासुद्धा मैद्याचा वापर न करता आज आपण ही बिस्किटं घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये बनवणार आहोत. 15 मिनिटांमध्ये ही बिस्किटं बनवून तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स कसे बनवायचे. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून अर्धा वाटी इतकं तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकी पिठी साखर चाळून घ्यायची आहे. त्याकरता मी भांड्यावर एक जाळी ठेवलेली आहे आणि आता आपण ही पिठी साखर चाळून घेणार आहोत, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत आणि पिठी साखर मग तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता पिठी साखर चाळून झालेली आहे. आता ही पिठी साखर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण तेल घेतलेलं आहे त्या वाटीनेच आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. आता पिठी साखर तेलामध्ये व्यवस्थित मिसळून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला कोरडे जिन्नस पुन्हा एकदा चाळून घ्यायचे आहेत. त्याकरता भांड्यावर मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ, सोबतच पाव वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आता हे सर्व कोरडे जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मिश्रण आहे ते हाताला जास्तीचा चिकटणार नाही. आता पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे थोडंसं मिश्रण कोरडं वाटत आहे. पिठाला बाइंडिंग येण्याकरता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याच्या ऐवजी दूधसुद्धा वापरू शकता. अंदाज घेऊनच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी यामध्ये घालून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मला पाव वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आता पिठाचा गोळा मळून झालेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता हाताला जास्तीचं मिश्रण चिकटलेलं नाही. आज आपण ही बिस्किटं तव्यावर बेक करणार आहोत. त्याकरता इथे मी तव्याला थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे आणि आता हा तवा आपल्याला 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आहे. गॅसची आच लहान ठेवायची आहे. तवा प्रीहीट होतोय तोपर्यंत आपण बिस्किटं बनवून घेणार आहोत. इथे मी एक लाटी घेतलेली आहे आणि आपण ही लाटून घेणार आहोत. इथे जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही, तर मध्यम असं लाटून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी एक बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि आपल्याला बिस्किटं बनवून घ्यायची आहेत. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही बिस्किटं बनवून घेऊ शकता. आता जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आता इथे मी एक स्टार नोझल घेतलेला आहे आणि त्या नोझलने मी डिझाईन करून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता. अशा प्रकारे मी इथे सर्व बिस्किटांवर डिझाईन करून घेतलेली आहे. आता ही बिस्किटं आपण बेक करून घेणार आहोत. आता तवासुद्धा प्रीहीट झालेला आहे. आता सर्व बिस्किटं तव्यावर ठेवून गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि 10 मिनिटं आपल्याला ही बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत. बिस्किटं बेक व्हायला जास्त काही वेळ लागत नाही. बरोबर 10 मिनिटं ही आपण बिस्किटं बेक करून घेणार आहोत. बिस्किटं तव्यावर ठेवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच लहान ठेवून आपण ही बिस्किटं बेक करून घेणार आहोत. आता 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बिस्किटं छान अशी बेक झालेली आहेत. आता बिस्किटं बेक झाली आहेत की नाही ते कसं ओळखायचं, तर बिस्किटाच्या कडा आहेत ते हलक्याशा सोनेरी होतात. त्याचप्रमाणे बिस्किटाचा वरचा भाग हा पूर्णपणे ड्राय होतो, ओलसर लागत नाही. अशा प्रकारे इथे मी बिस्किटांची दुसरी बॅचसुद्धा बेक करून घेणार आहे. बिस्किटं बेक झाल्यानंतर ती काढून आपल्याला एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायची आहेत. बिस्किटं पूर्णपणे थंड झाली की छान अशी क्रिस्पी तयार होतात. इथे आपली सर्व बिस्किटं बनवून तयार आहेत. एक बिस्किट मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. खायला तर खूप छान लागतात ही बिस्किटं
आपली पौष्टिक अशी बिस्किटं बनवून तयार आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.